काय ना शालिनी, मी घरात काय किंवा ऑफिसमध्ये काय किंवा इतरत्र कुठेही काय, मी त्या ठिकाणी जरी नसलो ना तरी तिथे काय काय चालतं ना ह्याची इत्थंभूत माहिती मला मिळत असते. आज पहिल्यांदा तुम्ही दोघींनी मी घरात नसताना एक चांगलं काम केलंय आणि यासाठी संचिताचं विशेष कौतुक. खरंच कमाल आहे तिची. म्हणजे अशा वेगवेगळ्या गोष्टी तिला सुचत असतात पण ते प्रत्यक्षात आणण्यासाठी तुमची तिला मदत होते. तुमच्या दोघींची जोडी छान आहे. आम्ही ना स्वानंदीला जास्तीत जास्त त्रास द्यायचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी घरात उपलब्ध असलेल्या काहीतरी सामग्रीचा उपयोग करतो. आता बघा हे कसं झालं. प्रत्येक वेळेला तुमची कल्पना उत्तम असते पण त्यात ना अनेक त्रुटी राहतात. भविष्यात काळजी घेत जा. ह्या अशा चुका आपल्याला परवडणाऱ्या नाहीयेत. चुका? काय चुकलं? आता मलाच विचारा काय चुकलं म्हणून. अहो स्वानंदीच्या पायाचे ठसे तसेच राहिले. मणीने ते बघितले आणि तिची विचारपूस करण्यासाठी मणी आउट हाऊस मध्ये आला होता. अरे बापरे. आता काही नाही. नशिबाने मी तिथे होतो म्हणून परिस्थिती मी सांभाळून घेतली. आता ह्याच्या पुढे कुठलीही चूक होता कामा नये. काही करताना काळजी घेत जा. हो. एक मिनिट. हा बोला. संचिताला जाऊन सांगितलं पाहिजे. संचिता संचिता. मम्मा काय 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 झालं? अगं हे जाम खुश आहेत आपल्यावर आणि तुझ्या आयडियाच्या तू प्रेमातच पडलेत. काय सांगताय? बसा बसा बसा. मलाही जरा बरं वाटतंय. अगदी पहिल्यांदा कौतुक केलं असेल आणि आपली बाजू घेतली. आणि सकाळी काय म्हणालेले की माझी खेळी तुम्हाला कळणार नाही. सकाळपर्यंत जराही विश्वास नव्हता आपल्यावर पण आता बघ एकदम खुश आहेत. आपल्यावर विश्वास बसलाय त्यांचा. पण मम्मा हे अचानक कसं काय झालं? काय माहित ग. मला हाक मारली आणि बोलावलं. मी तर घाबरले ग. आता रागावतात की काय. पण नाही हे तर जाम खुश आहेत आपल्यावर. वाव. डॅड खुश आहेत म्हटल्यानंतर आपल्याला त्या बाजूने काही टेन्शन नाही. ग्रेट. काय झालं मम्मा? अशा का बघताय? काही नाही ग. मगाशी किचन मध्ये खूपच चिडचिड झालेली तुझी. काय झालं संचिता? एवढं चिडायला काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? सांग मला. काही नाही. सोडा ना मम्मा. तुम्ही ऐका. सोडा नाही. मला सांग काय झालंय. आणि हे काय सुजित नाही आला अजून? कुठे गेला तो? तो यावेळी कधी घरी आलेला पाहिलाय का तुम्ही? ते राकेश बरोबर गेलाय रूफटॉप पार्टीला. अगं एवढंच ना. सोड ना त्याला. सुजित येतो पार्ट्या करणारच. मम्मा पार्टी करायला माझी काहीच हरकत नाहीये बट ही शुड इन्फॉर्म ना. मी बायको आहे त्याची. मला विचारून सांगून गेला असता तर काही बिघडलं असतं का? मी नाही म्हणणार होते का? पण नाही. आणि मला एक गोष्ट कळत नाही. रोज रोज बाहेर जाऊन पार्टी करायची काय गरज आहे? अच्छा असं आहे तर. मम्मा तुम्हाला हसू येतंय का? तसं नाहीये संचिता. कसं असतं माहितीये, बाई म्हणून किती आधुनिक असलं ना तरी बायको म्हटल्यावर सगळ्या सारख्याच असतात. म्हणजे नवऱ्याकडनं अपेक्षा करणं, त्याच कारणासाठी भांडणं. अगं बाई म्हणून किती वेगळ्या असलो ना आपण तरी सगळ्या सारख्या असतात. आणि तू उलट विचार कर ना संचिता. सुजित घरात नाहीये, तुला किती फ्रीडम आहे. माझं बघतेस ना क्षणभराची उसंत नसते माझ्याकडे हे घरात असले की. सारखं आपलं शालिनी हे कुठे, शालिनी ते कुठे, शालिनी हे काय. बापरे एवढा कंटाळा येतो ना कधी कधी. नुसती कटकट. मम्मा कम ऑन. डॅड इतकेही डिमांडिंग नाहीयेत. हा आता सासरे बुवानी बाजू घेतली म्हटल्यावर कोणीतरी पार्टी बदललेली दिसतीये. अजिबात नाही. मी तुमच्याच पार्टीची लॉयल वर्कर आहे. आणि मम्मा आपल्याला अजून खूप काम करायचं. ही तर फक्त सुरुवात आहे. आपल्याला आता त्या स्वानंदीला पुढची आणखी कठीण शिक्षा द्यायची आहे. विसरलायत का? हो ना. आणि आता हे आपल्यावर खुश आहेत म्हणजे काळजी करायचं काहीच कारण नाही. येस. आता डॅड ओपनली आपल्या बरोबर आहे त्यामुळे आपली स्ट्रेंथ आणखी वाढलीये. लेट्स डू इट मम्मा.
यांच्या पायाला काय झालं? मणी सर, मणी सरांना दिसलं असणार माझ्या पायाला लागलंय ते. मी लंगडत चालत होते ते, पण त्यांनी एका शब्दाने मला विचारलं नाही. दिवसेंदिवस आमच्यातला दुरावा वाढत चाललाय. मणी सर, तुम्ही खूप चुकीचं वागताय माझ्याशी. कमीत कमी स्वानंदी तुम्ही कशा आहात एवढं जरी विचारलं असतं ना तरी बरं वाटलं असतं मला. यातलं क्रीम पण संपलंय. आता काय लावू मी? स्वानंदीच्या पायाला खरंच लागलंय की माझ्या समोर नाटक करतायत? बरं, त्या लंगडतही चालत होत्या. मी काय विचार करतोय?